मोठा देवी. आपल्याला जायचं असं, पण रस्ता असा आहे. रस्ता म्हणजे पूर्ण असा फिरून आहे रस्ता. तिकडं पार त्या डोंगरावरती समोरचा. जर गाडी जर आली तर आपण हात करून पाहू. 4 व्हीलर 2 व्हीलर कोणते पण येऊ द्या. इथून तसं 4-5 किलोमीटर आहे लांब. त्याच्यामुळे बाकी काही नाही. तसं आपण चालत पण जाऊ शकतो, पण जर गाडी असली तर पाय पाय जाण्यात अर्थ नाही. तसं चालत जर गेलं तर चांगलंच असतं, देव पावतो. बाकी असं म्हणतात चालण्याने देव पावतो म्हणतात, कारण पंढरपूरला बाकी आता पैठणला वगैरे जातात खूप भक्त मंडळी चालत जातात. बाकी देवीला पण चालत येतात नवरात्रामध्ये. खूप लांबून लांबून लोक येतात चालत, कुणी कुणी गाडी येतात. आपण तिथपासून इथपर्यंत आलोत. तुम्हाला म्हणलं होतं की हा डोंगरावरती येतो रस्ता हा. बाकी हे असं का करतात तुम्हाला माहिती आहे का? बाकी तसं भरपूर जागेवरती जर गुरं जर चारायला आले किंवा जे प्राणी आहेत जंगलातले, इथं भरपूर प्राणी वगैरे म्हणजे चारायला येतात, गाया असतात, त्यांच्यासाठी पाणी प्यायची व्यवस्था, चारायला आल्यावरती व्यवस्था इथं आजूबाजूला कुठं नसते. त्याच्यामुळं असं करतात आहे. त्याच्यामध्ये पाणी साठतं. बाकी एकाच जागेवरती नाही केलेलं, तसं भरपूर जागेवरती. म्हणजे जी जागा जवळ पडन त्या जागेवरती पाणी प्यायचं प्राण्यांनी किंवा पक्ष्यांनी. बाकी आपल्या मागे टेम्पो आला आहे, आपण त्या टेम्पोमध्ये जाऊ, त्यांना हात करू, पाहू थांबतायत का. आपण त्या टेम्पोनी इथपर्यंत आलो. आपण सध्या तारकेश्वर गडाच्या पायथ्याला आहेत, वरती तारकेश्वरगड, आणि इथून मोठादेवी 5 किलोमीटर आहे. तर आपण मोठादेवीवरती आलोत. आता आपण चाललोत वरती तारकेश्वर गडावरती. इथनं जाऊ म्हणणं. बाकी हे फुलं आणि तारकेश्वरगड इथंच खाली आलेत ते. बाकी इथून मोठादेवी पण दिसते. बाकी अजून आपल्याला चढ चढायचा आहे. हा चढ चढून राईट साईड आपण आलोत गडावरती. जय श्रीराम. इथं स्वागतच जय श्रीरामने केलं जातं. बाबांचं, तारकनाथाचं, विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं. आता राहिले महादेव. महादेवाचं दर्शन घेऊ. प्रसन्न वाटतं मोठादेवीला इकडं आल्यावरती. जरा प्रसन्न वाटतं, जरा नाही जरा भरपूरच वाटतं. नंदी पिंड. हर हर महादेव. आवाज गुंजतो इथं. पार्वती हर हर महादेव. आपण आत्ताच बाबांचं दर्शन घेतलं. बाबा तिकडे समोर आहेत. तिकडेच बाबा. इकडे आपण आंब्याचं कलम केलेलं आहे. कलम करायला
एक पट्टी लावलेली असते, ती पट्टी काढायची आपल्याला. ती पट्टी अशी असते, जर ती अशी आवळ जर झाली असली तर ती काढायची, तशी सांगितली बाबांनी आपल्याला. तर आता काढू. तिकडे पलीकडं अंगत महाराज आहे, त्यांना दाखवतो आधी. हे थोडं डिल्ल करू, हे फार बाहेर निघलं याच्यातून. तर समोर बाबा इथे. ते आपण आंब्याच्या बागेतून आलो. हे समोर गड, बाबा तिथं गेलेत समोर. हात वगैरे धुत आहेत, कारण चिखल लागला तिथे हाताला वगैरे, हाताला पायाला. होय बाळू. आणि हे बाबांचे चोपदार बाळू. बाकी आपण पण धुऊ, हात खराब झालेत. आत्ता आपण सध्या बाबांच्या रूममध्ये. बाबा गोशाळेमध्ये गेलेत. बाबांना ज्यूस वगैरे काढला, बाबांना ज्यूस काढला. बाबांचे शिष्य राम राम. जय श्रीराम. बाकी जाऊ आता बाहेर. बाबा गोशाळेमध्ये गेलेत. तर आज बाबांसोबत आपण जेवायला गेलेलो, जेवण वगैरे झालं, भरपूर आपण जेवलो तसं. बाकी आपण आता इथं झोपणार आहेत, तरी आता आपण झोपू. आणि तसं आनंद झाला खूप बाबांसोबत जाऊन, जेवण वगैरे केलं बाबांसोबत तसं. तर आता आपण झोपू आणि उद्या सकाळी जायचं आपल्याला संघाचा कार्यक्रम. तर भेटू मग तुम्हाला उद्याच्या नवीन व्लॉगवरती. जय शंभू नारायण, जय श्रीराम.